फक्त एका दिवसात म्हैसूर कसं फिरायचं हे सांगणारे एका मिनिटात। म्हैसूरला पोहोचल्यावर पहिलं हॉटेल चेक इन करा आणि सकाळी लवकर पहिलं पोचा म्हैसूर प्राणी संग्रहालयात, जे भारतातलं सगळ्यात मोठं प्राणी संग्रहालय आहे। तिकीट ऑनलाईन मिळतं, पण एक लक्षात ठेवा, तिकिटासोबत बॅटरी कार सुद्धा नक्की बुक करा, म्हणजे आज चालून चालून वाट लागणार नाही। इथे खूप प्रकारचे प्राणी आणि पक्षी आहेत। सोबत जर लहान मुलं असतील तर हे ठिकाण एकदम बेस्ट। म्हैसूर झू बघून झालं की मस्त जेवा आणि त्यानंतर जा म्हैसूर पॅलेसला। आतून जर पॅलेस नीट बघायचा असेल तर कमीत कमी 3 ते 4 तास लागतात। इथे गाइडेड टूर सुद्धा आहे। त्यानंतर मस्त कडक फिल्टर कॉफी मारून जा शुकवन या ठिकाणी। शुकवनात खूप वेगळ्या प्रजातीचे पक्षी आहेत जे तुम्ही बघू शकता, त्यांना खायला घालू शकता, त्यांच्यासोबत फोटो सुद्धा काढू शकता। इतक्या प्रकारचे पक्षी एवढ्या जवळून तुम्ही आयुष्यात बघितले नसतील। त्यानंतर संध्याकाळी परत जा म्हैसूर पॅलेसच्या भागात। संपूर्ण पॅलेस दिव्यांमध्ये उजळून निघालेला फारच देखणा दिसतो। बऱ्याच वेळा इथे लाईव्ह कॉन्सर्ट सुद्धा चालू असते आणि पॅलेसच्या बाहेर बग्गीतून मस्त फेरफटका पण मारता येतो। मोठा फेरफटका असतो ज्यामध्ये पॅलेसचे सगळे गेट कव्हर करतात। बग्गीतून फिरताना फुल राजा असल्याचा फील येतो। खरं तर म्हैसूरला खायला पण खूप आहे, पण एका दिवसात तिथे काय काय खायचं हे पण सांगेन पुढच्या रीलमध्ये, त्यामुळे भाऊ फॉलो करून ठेवा।